मित्रांनो, तुम्हाला पित्ताचे आजार असतील, उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होत असेल, नाकातून रक्त जाण्यासारख्या काही समस्या असतील, याशिवाय अंगाची आग होणे, खाजवणे, सोरियासिससारखे त्वचा विकार असतील, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। याचं कारण असं आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या फळाबद्दल माहिती घेणार आहोत आणि या फळामुळे कोणते आजार कमी होतात आणि कोणते आजार वाढू शकतात हे माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, फणसाचा मुख्य उपयोग काय आहे? ऑप्शन ए पचन सुधारणे, बी रक्तस्राव थांबवणे, सी वजन वाढवणे, वरील सर्व उपयोग। बरोबर उत्तर आहे फणसाचे वरील सर्व उपयोग आहेत। फणस पचन कसं सुधारतं बघा, तर यामध्ये सोल्युबल फायबर्स असतात, ज्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होऊन पोट साफ होत असतं। त्यामुळं मूळव्याध ज्यांना आहे त्यांनी फणस अवश्य खावं। ज्यांना शौचातून रक्त पडत असेल, उष्णतेने घणा फुटणे म्हणजे नाकातून रक्त येत असेल, स्त्रियांमध्ये मासिक पाळीतून रक्तस्राव जास्त होत असेल, तर अशा सगळ्या समस्यांसाठी फणस हे अत्यंत उपयोगी फळ आहे। मित्रांनो, फणस हा फ्रुक्टोज आणि सुक्रोज सारख्या नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळं आजारातून तुम्ही जर बरे होत असाल तर थकवा लवकर जाण्यासाठी, ताकद येण्यासाठी, अशक्तपणा दूर करून वजन वाढण्यासाठी फणस हे अतिशय उत्तम आहे। याशिवाय फणसाच्या बियामध्ये लोह भरपूर असते, त्यामुळं रक्ताची कमतरता ज्यांना आहे, ॲनिमिया असणाऱ्यांनी फणसाच्या बिया भाजून खाणे किंवा उकडून अवश्य खाव्यात। मित्रांनो, फणसामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही भरपूर असतं आणि कॅल्शियम हाडे मजबूत करतं, तर मॅग्नेशियम शरीरातील कॅल्शियमच्या शोषणास मदत करतं। त्यामुळे वाढत्या वयात हाडे ठिसूळ होण्याचा धोका फणस खाल्ल्याने टाळता येतो। याशिवाय फणसामध्ये पोटॅशियमचं प्रमाणही जास्त असतं आणि सोडियमचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होण्यास मदत होतात आणि BP कमी व्हायला मदत होते। त्यामुळं BP असणाऱ्यांनी फणस नक्की खावं। मित्रांनो, महत्त्वाची टीप, तुम्हाला जर मधुमेह असेल तर फणसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळं फणस खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा कच्च्या फणसाची भाजी तुमच्यासाठी उपयुक्त आहे। फणसामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C असते, हे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करतात, त्यामुळं त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचेचे संसर्गजन्य आजार बरे होण्यास मदत होते। तर मित्रांनो, या सगळ्या उपयोगांमुळं फणस हे अमृताप्रमाणे काम करतं, पण कधीकधी ते विषाप्रमाणेही काम करतं। ते कसं ते बघूयात। तर मित्रांनो, फणस खाल्ल्यानंतर लगेच कोणता पदार्थ खाणे हानिकारक आहे? ऑप्शन ए गूळ, बी मध आणि दूध, सी तूप, डी कोमट पाणी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मध आणि दूध। मित्रांनो, फणस खाऊन लगेच दूध, मध किंवा पान खाणे हे आयुर्वेदानुसार विरुद्ध अन्न आहे, त्यामुळं शरीरामध्ये विषारी घटक निर्माण होऊ शकतात, ज्यामुळं त्वचेचे आजार निर्माण होतात, आमनिर्मिती होते आणि पोटाचे गंभीर विकार होऊ शकतात। म्हणून फणस खाल्ल्यानंतर लगेच मध किंवा दूध घेऊ नका, पान खाऊ नका। तर मित्रांनो, आजच्या आयुर्वेदिक क्विजपैकी तुमची किती उत्तरे बरोबर आली कमेंट करा। निसर्गाचा कोकणचा अनमोल रानमेवा नक्की खा, पण आयुर्वेदाचे नियम पाळूनच खा। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला एक लाईक जरूर द्या। असेच आयुर्वेदिक आणि आरोग्यविषयक रंजक क्विज पाहण्यासाठी प्लीज आयुर्क्विज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।